लोकसभा निवडणूक समता कोयनातून सांगलीसाठी होणारा विसर्ग 500 क्युसेकने कमी झालाय। टंचाई भीषण असताना पाणी कमी पडल्यास पालकमंत्री आणि आमदारांच्या खास घरासमोर भांडी ठेवणार सतीश साखरकर यांचा इशारा। निवडणूक पार पडेपर्यंत कोयनेतून विसर्ग सोडून जिल्ह्यातील सत्ताधारी नेत्यांनी स्वार्थ साधलाय। निवडणुका होताच कोयनेतून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आलेला आहे। सांगलीत पाणी टंचाई निर्माण झाली तर नागरिकांना घेऊन पाण्याची भांडी आम्ही पालकमंत्री आमदार यांच्या घरासमोर ठेवू, असा इशारा नागरिक जागृती मंचाचे सतीश साखरकर यांनी दिलेला आहे। सांगलीतील पाण्याची मागणी कमी झाल्यास पाटबंधारे विभागाने सांगितल्यानंतर कोयना धरणातून कृष्णा नदीतील विसर्ग कमी करण्यात आलेला आहे। याबाबतची माहिती मिळताच नागरिक जागृती मंचाने संताप व्यक्त केला। मंचाचे सतीश साखरकर यांनी पत्रकात म्हटलेलं आहे की लोकसभा निवडणुका पार पडेपर्यंत सत्ताधारी नेत्यांनी पाण्याचा विसर्ग पुरेसा ठेवला। मतदान पार पडताच नेत्यांनी खरे रंग दाखवण्यास सुरुवात केली। सांगली पाटबंधारे विभागाने पाण्याची मागणी कमी झाल्याचे सांगितल्याने कोयनेतील विसर्ग घटवण्यात आलेला आहे। येत्या काही दिवसात याचे परिणाम दिसून येतील। सांगली कुपवाड शहरात पाणी टंचाई निर्माण होऊ शकते। यापूर्वी सुद्धा ज्यावेळी पाण्याची टंचाई निर्माण झाली तेव्हा येथील लोकप्रतिनिधींनी कोणतीही भूमिका घेतली नव्हती। नागरिकांना त्रास होत असताना सर्व नेते गप्प होते। शहरात पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झाला तर पालकमंत्री सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ यांच्या घरासमोर किंवा कार्यालयासमोर पाण्याची भांडी ठेवण्यात येतील, असा इशारा त्यांनी दिला आहे। कोयनेतनं जो विसर्ग चालू होता तो साधारण 3100 ते 3500 क्युसेक्सनं विसर्ग चालू होता। त्याचं कारण पण सांगली नदीत आपल्या कृष्णा नदी पात्रामध्ये पाणी कमी येत होतं। 2100 क्युसेक्सनं जो पाणी पुरवठा चालू असायचा कोयनेपासून सांगलीपर्यंत जर बघितलं तर हजारो उपसा सिंचन योजना आहेत, हजारो गावाच्या आणि शहरांच्या पाणी पुरवठा योजना आहेत। त्यामुळे सांगलीपर्यंत पाणी पोहोचत नव्हतं। आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन केल्यानंतर प्रशासन जागं झालं। त्याच पद्धतीनं आता आज महाराष्ट्रातला सगळ्यातला शेवटचा टप्पा लोकसभेचा संपलेला आहे। त्याच्यानंतर हे राज्य सरकार असेल किंवा पाटबंधारे खाता असेल हे किती अमानुष पद्धतीने वागणूक करते बघा। ह्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर होत्या तोपर्यंत त्यांनी पाणी सोडलं। मात्र आज बरोबर 20 तारीख आहे, शेवटच्या टप्प्यातलं मतदान संपल्यानंतर तुगलकी आदेश काढून 1500 ते 2100 क्युसेक्सनं पाणी सोडणार आहे असा नवीन अध्यादेश जारी केलेला आहे। त्याचा सर्वप्रथम नागरिक जागृती मंचाच्या वतीने निषेध करतो आणि भविष्यात 4-8 दिवसानंतर जर सांगलीच्या कृष्णा नदीच्या पात्रात पाणी कमी पडलं, नागरिकांना पाणी टंचाई जाणवायला लागली तर पालकमंत्री खाडेसाहेब असतील, आमदार सुधीरदादा गाडगीळ असतील, लोकसभेच्या निवडणुका संपलेत, संजय काकांची जबाबदारी संपली असं मी आता म्हणतो। मात्र येणारा काळ त्यांना अडचणीचा ठरेल। जर पाणी कमी पडलं तर ह्या आमदार आणि पालकमंत्र्यांच्या दारात भांडी घेऊन आंदोलन केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली।